बघा मित्रांनो, पूर्ण प्रतिमा आहे ना रुद्राक्षाने बनवलेली आहे. तुम्हाला जवळून दाखवतो मी. कोकणचं गाव माझं कोकणचं गाव. मित्रांनो, खूप मोठ्या महाभारतानंतर आपण फायनली तुळजापुरातून निघालोय. महाभारत काय झालं ते तुम्हाला मी नाही सांगणार. अक्कलकोटला स्वतः लवीश सांगेल, उतरून ॲक्च्युली करूनच दाखवेल ती. आता आपण जेवायला चाललो हॉटेलमध्ये. पुढच्या हॉटेलमध्ये जातोय. आमचे पायलट सांगतील पिठलं भाकरं खायला. पिठलं भाकरं थोडी, ठेचा कुटायला घेतला आपल्या घरच्यांनी. ठेचा कुटलेला आणि भाकरी खाऊया आणि ठेचलेला असा कांदा ते खाऊया. कलबत्ता घेतलाय, मला दाखवतो कलबत्ता, पण कुटताना दाखवतो कुटताना. चला आता जेवायला जाऊया, भूक लागली. तुळजापूरवरनं अक्कलकोटच्या वाटेला जात असतानाच घाटातच आपल्याला एक अपघात दिसला. अपघात भयंकर होता की नाही ते आपण पाहत नाही बसलो, पण या बाईक सर्व त्याच कारणाने उभ्या होत्या. देवीकडे प्रार्थना केली की त्या अपघातात कोणाला काही मोठी इजा नको आणि आपण आपल्या पुढच्या मार्गाला लागलो. मित्रांनो, आपण जेवायला आलेलो आहोत. कन्फर्म नाही केलं आहे की इथं जेवायचं काय, एकदा बघूया. एकदा आपण ब्लॉग बघितलेला पाटीलवाडा, खूप सुंदर आहे आतून पण. तर आतून बघूया जाऊन. एंट्रन्स तर सॉलिड आहे. लेट्स सी आतून कसं आहे ते. सो मित्रांनो बघा, असा आहे पाटीलवाडा हॉटेल. ॲक्च्युली 2 बैल इथे, नंदी बैल एंट्रन्सवर ठेवलेले आहेत. समोरच तुळजाभवानीचं स्वरूप बघा किती सुंदर दिसतं. किल्ल्यासारखं बांधलेलं आहे. आता आपला नंबर लागतो की नाही माहीत नाही. खाली आहे. सो बघा मित्रांनो, आतून असं आहे, सुंदरच आहे. इथे खाली बसायची पण पद्धत आहे आणि हे बघा इथे, आणि इथे टेबल खुर्ची पण आहेत. आपण तुळजाभवानीचं पहिलं दर्शन घेऊया मस्तपैकी. सुंदरच मूर्ती आहे. हॉटेल सॉलिडच आहे, एकदम मराठमोळं आहे. मित्रांनो, जेवायची मजा येणार आहे. जेवण बघूया कसं आहे. आय थिंक कॉस्टली असेल. तुम्हाला एकदा ओव्हरव्ह्यू दाखवतो. हे बघा, इथे असेल टेबल खुर्च्या पण आहेत आणि ते व्यवस्थित असेल बसून, खाली बसून जेवायची पद्धत पण आहे. इथं पण एक रूम आहे, कसला आहे तर माहीत नाही. ह्याचा मी यूट्यूबवर व्हिडिओ बघितलेला, सुंदरच होता. एकदम ऑथेंटिक आहे. जेवण पण सुंदर आहे, मी ऐकलेलं असं. आता आपण जेवण बघूया कसं वाटतं ते. चला तर ऑर्डर देऊया, मग मेन ऑर्डर तुम्हाला दाखवतो. इथे मित्रांनो आत आलात ना, वॉश बेसिनकडे जाण्याचा मार्ग हा आहे. हे बघा, एकदम पारंपरिक आपलं टिपिकल गावरान पद्धतीचं काय होतं त्याला. हिंदू संस्कृतीत पहिले जेवणाची ताट अशी चौरंगावरच ठेवून जेवायची पद्धत होती. ब्राह्मणांकडे अजून पण अशीच पद्धत तुम्हाला पाहायला मिळेल, जेजुरीला वगैरे. सुंदरच आहे. चला आता आपण हात धुऊया आणि मग जेवायचं ऑर्डर करूया. फायनली मित्रांनो आपण इथे बसलेलो आहोत. हे बघा, ओव्हरव्ह्यू असा आहे. जिथे तुळजाभवानीचं आपण मागे दर्शन घेतलं ते इथे होतं आणि आम्ही लोक विजयाने मी इथे बसणार आहोत. जेवणाचा मेनू थाली ऑर्डर केली आहे व्हेजची. कशी बघूया, झुणका भाकर आहे त्यात. मित्रांनो बघा, ही थाली मागवली आहे, व्हेज थाली आहे. झुणका भाकर आहे आणि कढी भात आहे. त्यातली थोडी खीर आहे, ठेचा आहे. इथे एक मस्त वेगळ्या पद्धतीचं कोशिंबीर आहे. त्यात खोबरं आणि हे टाकलं आहे, शेंगदाण्याची चटणी, खोबरं. आणि हा मी घेतो आईचा ठेचा. आईला नको आहे हे ठेचा लागेल. सॉलिड टेस्टी आहे. जेवण कसं आहे, खाना काय आहे.
खाना कैसे पहले बता। खाना बहुत अच्छा है। कैसे हुआ राजमहल में बेटा जेवण मस्त आहे. आता आम्ही लोक जेवतो पटापट आणि पुढच्या प्रवासाला लागले. तर मित्रांनो आपलं जेवण पूर्ण झालेलं आहे. बघा सुंदर जेवण होतं. एकही पदार्थ असं नाव ठेवण्यासारखा नव्हता. आणि त्यातली मोठी गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की आपण जेवतो आहे 5:45 संध्याकाळची. एवढं लेट झालं आपल्याला एक दर्शन करता करता. तिथून आता आपल्याला अक्कलकोटला जायचं. तिथून आपल्याला जेजुरीला जायचं. तिथे होल्ड करायचं. चला लगेच निघ्या. आणि त्या अगोदर तुळजापूरला आलात त्या पाटीलवाड्यात जेवायला विषय नका. मस्त जेवण आहे. निघ्या आता बघा अक्कलकोटला. तर मित्रांनो तुम्ही आतला बघितलं ना पाटीलवाडा. बाहेरून पण बघा एक नंबर त्याला ना ऑथेंटिक लुक देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. ते बघा इथपर्यंत आहे. आणि खरंच आतला परिसर तर गावच्यासारखा आहे. आणि ही संध्याकाळ सुरेख अशी तुळजापुरातली. आता आपण जाणार आहोत अशाच संध्याकाळी अक्कलकोटला. आता निघूया अक्कलकोटला. पहिले अक्कलकोट गाठी आहे. चलो मित्रांनो वाजले आता 8ला 5 मिनटं. आता आपण पोचलो आहे अक्कलकोटपासून 5 मिनटाच्या अंतरावर. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. त्यामध्ये 5 मिनटं एवढंच लांब राहिले. 9 मिनिट सॉरी 4.1 किलोमीटर हा रूट आहे. झाली आहे रात्र. चला आता तिथे डायरेक्ट पोहोचूया. त्या आईला अक्कलकोटचं बोर्ड तुम्ही बघितलं ते पोहोचल्यावर दाखवतो तुम्हाला. सो एकदाचे मित्रांनो आपण आपल्या स्वामींच्या मठाजवळ पोहोचलो आहोत. काहीतरी 100-150 मीटरवरच आहे. हे बाजारपेठ आहे अक्कलकोटची. जवळपास अजून काय दिसलं नाही आपल्याला मंदिराचं निशाण वगैरे. हे बरोबर ही आहे हां बघा हे आहे. काय रे बदललं का आपण दुसऱ्या अक्कलकोटला आलो आहे. मित्रांनो हे बघा ही आपली गाडी लागली आहे. आणि आपण पहिल्यांदा ना ॲक्च्युली मागच्या बाजूने आलं म्हणून थोडंसं वेगळं वाटतं आहे. ती बाजू वेगळीच आहे. तिथे लोकांची गर्दीवरून समजून येतं की आपलं स्वामी समर्थांचं मठ आलं आहे. तिथून समजलंच नाही आपल्याला. मॅपनी दाखवलं आपल्याला. चला बघा आता समोरून चालू होते वाटतं स्वामी समर्थांचा माहोल. तिथून बघूया कसं वाटतं. श्री गुरुदेव दत्तांचा अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराजांची नगरी म्हणजेच अक्कलकोट. स्वतंत्र भारतात विलीन होण्यापूर्वी अक्कलकोट हे 18व्या शतकापासून अस्तित्वात असलेले स्वतंत्र संस्थान होते. आणि फत्तेसिंह भोसले हे या संस्थानाचे पहिले अधिपती होते. अक्कलकोटात असलेल्या अन्नछत्रछायेत दररोज 5 ते 6 सहस्त्र लोक भोजनाचा आस्वाद घेत असतात. आणि आपलाही नशीब बघा आपण गाभाऱ्यात जाताच आपल्याला आरतीचा लाभ भेटला. आपण भाग्यवानच होतो मित्रांनो. म्हणून स्वामींचे सुंदर दर्शन तर झालेच आणि आपल्याला आरतीचाही लाभ झाला. तर मित्रांनो फायनली आपलं सर्वांचं स्वामींचं दर्शन मस्त झालं आहे. आता इथे बघा रुद्राक्षाने काढलेल्या स्वामीच्या फोटोचं दर्शन घेऊया. मित्रांनो पूर्ण प्रतिमा आहे ना रुद्राक्षाने बनवलेली आहे. तुम्हाला जवळून दाखवतो मी. मित्रांनो हे बघा स्वामींची ॲक्च्युअल मूर्ती आणि त्याच्यासमोर त्या 2 मूर्त्या आहेत स्वामींच्या.
हे बघा मित्रांनो, एक्झिट केल्यावर इथे मार्केट लागलाय, बाजारपेठ. पटिकांचे माळी आहे, प्रसाद आहेत, गंधक आहेत, अत्तर आहेत, रुद्राक्ष पण आहेत. ते घेऊ शकता. कप आहे तो असा इथे बाजारपेठ लागलेली आहे छोटी नशी. सुमित्रांनो इथे बघा गाड्या ठेवल्यात आता दिदींच्या व हारात आहे. हे बघा मित्रांनो, हे आपलं राहिलं होतं. इथे एक स्वामींची मोठी मूर्ती, तिला आपण नेहमी पाया पडतो. नंतर आपल्या पूजा करताना ती स्मरणात येते आणि तिला भेटल्याशिवाय जाणं शक्य होतं आणि तिला भेटायला लागतं. आणि त्याचबरोबर इथे छत्रपती खरे दैवत शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, जिला नेहमी आपण प्रणाम करून जातो, ते राहिलं होतं. तर चला, आता आपलं स्वामी समर्थांचं दर्शन कंप्लीट झालं आहे. मित्रांनो, रात्री 9:30 वाजता सर्व बंद झाल्यावर आणि ॲक्च्युली 10 वाजता बंद होणार आहे अन्नछत्र पण आणि दर्शन पण. त्याच्यानंतर अक्कलकोटचा परिसर बाजारपेठेतला असा दिसतो, शांत निवांत. तर आपली पण जाण्याची वेळ आहे, चला आपण पण जाऊया. मित्रांनो, वाढले तर सकाळचे 4:30, 4:20 झालेत आणि आपण आता पोचलो जेजुरीला. हा हॉल आहे, चांगला आहे. हा हॉल आहे आणि टॉयलेट बाथरूम आहे. चला विचारूया घरच्यांना. मित्रांनो, तो हॉल आपण रिजेक्ट केला आहे. आपण 2 रूम घेतो आहे, 1200 रुपये टॅरिफ आहे. 3ऱ्या माळ्यावर आहे बोलला, कारण बुकिंग करायला लागते. आपल्याला माहीत नव्हतं, पण डायरेक्ट आलो. ॲक्च्युली हेक्टिकच झाली ही पुढे, झोपलो नाही. बघा अशी रूम आहेत, 4-5 जण झोपू शकतो, बरोबर बोलला. आणि कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. व्हेरी गुड. चलो. सो मित्रांनो, हा एक रूम आणि हा रूम 4 लोकांसाठी आहे. 1000 रुपये तर बोललेत. उद्या आपण आणखीन कमी करूया काकांकडून, आता दादाकडून. धनंजय दादा आहे आपला ओळखीचाच, बघूया किती कमी होतो. तर चला, तर सामान घेऊया आणि झोपूया. पहिला झोपलो नाही काल मुंबईवरून निघाल्यापासून, म्हणजे मंगळवारी रात्री मुंबईवरून निघाल्यापासून झोपलो नाही ना, तर हालत खराब झाली, पाय दुखतो या. आता झोपूया. 9-10 वाजता लोटूया.